नमस्कार मंडळी. तर आजचा विषय असा आहे की म्हैस वेल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे. तर ही म्हैस आमची घरची म्हैस आहे. ही 7 वाजता वेली आहे सकाळी. तर म्हैस वेल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी म्हशीचं पिल्लू म्हशीसमोर ठेवलं. म्हशीने ते चाटून अगदी स्वच्छ केलं. त्यानंतर आम्ही म्हशीला जनावरांचा डॉक्टर बोलून म्हशीला कॅल्शियमचं इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर तिला थोडासा चारा टाकला, पेंड चारली आणि नॅचरली पद्धतीने म्हशीचा जार बाहेर पडण्याची वाट पाहिली. आणि जोपर्यंत म्हशीचा जार हा पूर्णपणे बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही म्हशीवर लक्ष ठेवूनच असतो सगळेजण. नाहीतर काय होतं, थोडासा जार बाहेर येतो आणि मग कुत्रे ओढून तो जार घेऊन जातो. मग अर्धा जार म्हशीच्या पोटातच असतो. त्यामुळं आम्ही जोपर्यंत पूर्ण जार बाहेर पडत नाही तोपर्यंत लक्ष ठेवूनच असतो म्हशीवर. तर आपल्या म्हशीला कॅल्शियमचं इंजेक्शन दिल्याच्या नंतर आम्ही अर्धा किलो गूळ हा पाण्यामध्ये विरघळून म्हशीला प्यायला देतो सकाळ आणि संध्याकाळ. आणि त्यासोबतच 1 किलो बाजरी सकाळी आणि संध्याकाळी ही गरम पाण्यात शिजवून ती गार करायची आणि म्हशीला द्यायची. त्याने काय होतं, म्हशीला दूध फुटण्यास मदत होती. आणि त्यासोबतच बाटली म्हणजे म्हशीच्या धारा काढून बाटलीमध्ये दूध भरायचं आणि ते बाटलीने दूध त्या म्हशीच्या पिल्लाला द्यायचं किंवा म्हशीच्या साड्याला डायरेक्ट जर लावलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर असंच आम्ही सकाळ संध्याकाळ म्हशीला सरकी पेंट पण घालतो आणि कुट्टी पण घालतो. तर अशा पद्धतीने आम्ही काळजी घेतो. तुम्ही कशी घेता ती पण नक्की कमेंट्स करून सांगा. चला, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा. तोपर्यंत बाय, धन्यवाद.